राज्यात उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली असून पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढत आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव या ठिकाणी गेल्या 10 ते 15 दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाण्याचा पुरवठा न केल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सरपंच, ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच कोंडून घेतले आहे। जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत कार्यालयाचे कुलूप खोलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय। मात्र ग्रामस्थांच्या पाणीपट्ट्या थकीत असल्यामुळे 38 गाव पाणी पुरवठा योजनेचे बिल न देऊ शकल्याने पाणी पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे। आडगाव तोतवा ग्रामपंचायत आडगाव तोतवा येथे मी दौलत माळी गेल्या 11 दिवसापासून पाणी नाही आहे ग्रामपंचायतने सोडलेलं, तर पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावा ही आमची कळकळीची विनंती। दुसरी गोष्ट, गेल्या 11 दिवसापासून रेशन आलेलं आहे तर गरीब गोरगरीब जनतेच्या घरामध्ये रेशन वाटप केलेलं नाहीये। ग्रामपंचायत म्हणते का आम्ही जो स्वस्त दरात वाटेल त्याला आम्ही रेशन देऊ, तो निर्णय लागस्तवर तुम्ही बाजूला ठेवा। पण गोरगरीब जनतेच्या घरी आज पाडवा सण आलेला आहे, या पाडव्यासाठी कोणाच घरामध्ये तरी चूल पेटण्यासाठी तरी आपल्याला रेशन पाहिजे, म्हणून आम्ही रेशन मागणीसाठी पण आलो होतो। ते ग्रामपंचायत म्हणते का आमचं रेशन वाटप अजून नियोजन ठरलं नाहीये। म्हणून आमचं म्हणणं असंच आहे का तुमचं तिकडं घोडं काही आडो, पण आमच्यासाठी गोरगरिबासाठी आम्हाला रेशन हे वाटप पाहिजे, पाणी आम्हाला हे वाटप पाहिजे। जनतेला हे खरं मूलभूत सुविधा कोणती तर रेशन, अन्न, पाणी आणि लाईट, निवारा हीच आमची मागणी, दुसरं काहीच नाही। याकरता आम्ही त्यांना ग्रामसेवक व सरपंच व ग्राम सदस्य यांना आम्ही या पाण्याचं आणि रेशनचं वाटप चालू न केल्यामुळं आम्ही त्यांना ग्रामपंचायतमध्ये कोंडून ठेवलेलं आहे कुलूप लावून आज। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा व रेशन वाटप करावं व पाणी वाटप, अन्यथा आम्ही नाही तर त्यांना सोडणार नाही। जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना ग्रामपंचायतमधून सोडणार नाही। चंद्रकला साहेबराव घोडेराव आडगाव ह्या गावामध्ये 15 दिवस झाले पाणी नाही तर त्यामुळे आम्ही या लोकांना, सरपंचाला, ग्रामसेवकला आम्ही आतमध्ये ठेवलं, ताळा लावून घेतलं। 38 गाव पाणी पुरवठ्याची थकबाकी झालेली आहे, पण इथल्या काही कनेक्शन धारकांनी अजून त्यांची जास्त थकबाकी असल्यामुळे आपण पाणीपट्टी 38 गाव पाणी पुरवठ्याला भरू शकलो नाही आणि त्यामुळे 38 गाव पाणी पुरवठ्याने मार्च निमित्त पाणी बंद केलं असल्यामुळे हा प्रॉब्लेम उद्भवला। त्यांनी पाणी सोडल्यानंतर आपलं इथं पाणी वाटप सुरळीत होतं। आपल्या इथे 38 गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा होत असतो, परंतु 3,85,000 रुपये चुकीत असल्यामुळे 38 गाव पाणी पुरवठा योजनेकडून रेग्युलर पाणी पुरवठा होत नसल्यामुळे देखील पाणी टंचाईला लोकांना सामोरे जावं लागत आहे आणि बरेच नळ कनेक्शन धारक जे आहेत ते थकबाकीमध्ये आहे आणि जर लोकांनी याच्या बाबतीत वसुलीच्या बाबतीत सहकार्य केलं तर नियमित पाणी पुरवठा करणं शक्य होईल। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।